नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र होमगार्ड भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि होमगार्ड पदाची भरतीचा ऑनलाईन अर्ज घर बसल्या कशा पद्धतीने भरायचा A to Z माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तुमच्यासाठी अशा प्रकारचे व्हिडिओ आम्ही घेऊन येतोय। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी होमगार्ड मेगा भरती 2024 वरती व्हिडिओ टाकला असून तो आधी बघून घ्या। त्यामध्ये सर्व माहिती दिली आहे। बघा, हा व्हिडिओचा इंटरफेस किंवा असं थंबनेल आहे, त्या व्हिडिओवरती क्लिक करा आणि तो व्हिडिओ संपूर्ण पहा। त्याच्यामध्ये आम्ही एज्युकेशन काय लागणार आहे, एज लिमिट काय आहे, पात्रता काय आहे, शारीरिक पात्रता काय आहे, फॉर्म कोण भरू शकतो, लेखी परीक्षा आहे का नाही, पगार किती, अशी संपूर्ण माहिती दिली आहे। तर तो व्हिडिओ नक्की पहा। तर मग आपण नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर मग बघा, आजचा व्हिडिओ कशावरती आहे। होमगार्ड मेगा भरती 2024 महाराष्ट्र घर बसल्या फॉर्म भरा। बघा, तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलवरती फॉर्म भरू शकता। तर मग चला सुरुवात करूया। फॉर्म कसा भरायचा मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, या वेबसाईटवरती यायचं आहे तुम्हाला। ही वेबसाईट आहे। वेबसाईट बघा कोणची आहे, ही वेबसाईट आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर बघा असा इंटरफेस दिसेल। हा इथं लॉग इन, ॲडमिट कार्ड असं सगळी इन्फॉर्मेशन आहे। होमगार्ड महाराष्ट्र डाटा मॅनेजमेंट सिस्टीम अशी ही वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन दिसेल HGSC ट्रेनिंग आणि HGSC इनरोलमेंट। इथं इनरोलमेंटवर क्लिक करा। इनरोलमेंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं बघा, तुम्हाला इनरोलमेंटवर क्लिक करायचं आहे। इथे इनरोलमेंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे ऑप्शन दिसतील। बघा, हे आपल्याला सेकंड ऑप्शनवरती जायचे। बघा, सेकंड ऑप्शन काय आहे। बघा, सेकंड ऑप्शनवरती आल्यानंतर असं तुम्हाला ही माहिती दिसेल। बघा, एन्व्हायरमेंट शेड्यूल, एन्व्हायरमेंट रिझल्ट, ऑनलाईन एन्व्हायरमेंटल प्रिंट रजिस्ट्रेशन। बघा, आपल्याला काय पाहायचं आहे, एडिट एन्व्हायरमेंटल फॉर्म आणि एन्व्हायरमेंटल शेड्यूल आणि रिझल्ट आणि इथे ट्रेनिंग आणि हे बघा इथं जाऊन तुम्हाला शेड्यूल बघा इथे बघायचं आहे तुम्हाला शेड्यूल मॅनेजमेंट ऑफ होमगार्ड। बघा, तुम्हाला इथे शेड्यूल बघायचं किंवा किती जागा आहेत। सातारा डिस्ट्रिक्टसाठी ही वॅकन्सी आहे। कुठल्या डिस्ट्रिक्टसाठी, तरी सातारा डिस्ट्रिक्टसाठी वॅकन्सी आहे। तर फॉर्म कधीपासून कधीपर्यंत भरायचे, 15/7/2024 ते 26/7/2024। तरीही पण आपण ही व्हिडिओ पाहिलेला आहे, त्याच्यामध्ये तारीख काय वाढली होती त्यासाठी तो व्हिडिओ नक्की पहा। मग तुम्हाला कळेल की तारीख किती, लास्ट डेट किती आहे। ही तारीख आपली एक्सचेंज झालेली आहे। पोलीस गार्ड सातारा आणि मेलसाठी 251 जागा आहेत आणि फिमेलसाठी 216 जागा आहेत। आणि बघा, इथं असे प्रकारची माहिती दिलेली आहे आणि हा फॉर्म सगळ्यांनी पहा। साताऱ्यासाठी भरती असेल तरी तुमच्या डिस्ट्रिक्टसाठी सुद्धा भरती येणार आहे। खूप मोठी मेगा भरती येणार आहे, त्यासाठी सुद्धा जागा येणार आहेत। तेव्हा सुद्धा हीच सेम प्रोसेस असणार आहे तुमच्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरण्यासाठी। तरी हा तुम्ही फॉर्म बघून घ्या, म्हणजे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यासाठी निघाल्यानंतर वॅकन्सी तुम्हाला फॉर्म कसा भरायचा सेम प्रोसेस असणार आहे, त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा। बघा, त्यानंतर इथं बघा असं ऑनलाईन एन्व्हायरमेंटल फॉर्म। बघा, इथं फॉर्मवरती क्लिक करायचं आहे, प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म। आता ऑनलाईन एन्व्हायरमेंटल फॉर्मवर क्लिक केल्यानंतर बघा इथं तुम्हाला अशी प्रकारची माहिती भरायची आहे। बघा, हा फॉर्म आहे। त्यानंतर इथं बघा अशी माहिती दिलेली आहे। बघा काय काय माहिती आहे। असा प्रकारचा इंटरफेस दिसेल तुम्हाला। होमगार्ड महाराष्ट्र डाटा मॅनेजमेंट सिस्टीम असं प्रकारचा इंटरफेस आहे। इथं ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी फॉर्म भरण्याची सूचना दिलेली आहे। बघा, इथं काय म्हणले, ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी फॉर्म भरण्याबाबतच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्या असं माहिती दिलेली आहे। पण तरी सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काही वाचून दाखवणार नाही। याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे आणि ही सूचना आपण बघितलेली आहे। तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, म्हणजे तुम्हाला कसा प्रकारे फॉर्म भरायचा ही संपूर्ण माहिती समजेल। बघा, डिस्ट्रिक्ट टाकायचं इथे तुम्हाला, इथे डिस्ट्रिक्ट टाका। त्यानंतर युनिट झोन, बघा तुमचा झोन काय आहे इथे इन्फॉर्मेशन द्यायची आहे। असं इथे क्लिक करा। क्लिक केल्यानंतर इथं ऑप्शन येतील आणि इथं पोलीस स्टेशन, तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये इथं डिस्ट्रिक्ट टाका। आधी सातारा टाकल्यानंतर बघा
इथं आता इथं ऑप्शन येतील. इथं ऑप्शन बघा, असं तुम्ही सर्च करा, तुम्ही कोणत्या ह्याच्यामध्ये येता त्यानुसार तुम्ही कोणत्या एरियामध्ये येता ते क्लिक करा. मी इथं कराड करते. मग कराड नंतर पोलीस स्टेशन, कराडच्या अंतर्गत कोणते पोलीस स्टेशन आहेत तिथं त्यांचं ऑप्शन येईल. या बघा अशा प्रकारचे ऑप्शन आहेत. तुम्ही ह्याच्यातला काहीतरी सिलेक्ट करून दाखवते मी तुम्हाला. इथे तुमचं स्वतःचं फुल नेम टाकायचं आहे. इथे आधार नंबर टाकायचे. बघा इथे तुमचं नाव टाकायचे. इथं बघा नाव कसे टाकायचं आहे. आधी दिलेले आडनाव आधी टाकायचं, वडिलांचे नाव म्हणजे तू स्वतःचे नाव आणि वडिलांचे नाव असं इंग्रजीमध्ये टाकायचं आहे. इथं बघा तुमचा आधार नंबर टाकायचा. इथं जेंडर तुम्ही फिमेल मेल काय आहे तुम्ही इथं टाकू शकता. बघा तुम्ही इथं मेल फिमेल काय आहेत ते टाका. आणि तुम्ही एज्युकेशन बघा, तुम्ही 10th पास आहेत, 12th पास आहेत, ग्रॅज्युएट आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. तुम्ही तुमचं एज्युकेशन जे आहे ते टाका. 12th पास आहेत. आणि लेबर म्हणजे तुम्ही काय आहेत, म्हणजे तुम्ही कोणचा बिझनेस करता किंवा काय करता हे सर्व इथं इन्फॉर्मेशन टाकायचे. त्यानंतर प्रोफेशन तुमचं टाकल्यानंतर तुम्ही इथं परमनंट ॲड्रेस टाका. इथं ईमेल ID टाका. त्याच्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकायचा. इथं बघा इथं मोबाईल नंबर टाकायचा. इथं परमनंट ॲड्रेस टाकायचे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे परत इथे ईमेल ID टाकायची. ईमेल ID टाकल्यानंतर इथं टेक्निकल नंबर ऑफ टेक्निकल सर्टिफिकेट, तांत्रिक अर्हतेची संख्या, म्हणजे इथं बघा इथं काय टाकायचं आहे मी त्या तुमच्या ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तुमच्याकडे टेक्निकलचे कुठले कुठले सर्टिफिकेट आहेत त्याची 1 आहे, 2 आहे, 4 आहेत असे तुम्ही इथं संख्यामध्ये टाकायचं आहे अशा प्रकारे. आणि इथं होमगार्डमध्ये तुम्ही बर्थ डेट तुमची इथं जन्मतारीख टाकायची आहे. इथं जन्मतारीख टाकायची. तुमचं इथं हाईट टाकायचं आहे. आणि याच्या आधी एक्स होमगार्ड होतात का तुम्ही, यापूर्वी होमगार्डमध्ये जॉब केले का त्याबद्दलची इथं इन्फॉर्मेशन टाकायची. अशा पद्धतीने फॉर्म भरल्यानंतर तुम्ही इथं सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला मी फॉर्म भरला नाही त्याच्यामुळे इथे माहिती येत नाही आहे. इन्फॉर्मेशन भरून झाल्यानंतर तुम्ही सेव्ह बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारे तुम्हाला प्रिंट ऑफ इन्व्हायरमेंटल फॉर्ममध्ये तुम्हाला इथे आधार कार्ड टाकायचं, इथं बर्थ डेट टाकायचं. त्यानंतर तुम्ही परत प्रिंट म्हणून इथं सबमिट म्हणून सबमिट या इथे आधार कार्ड टाका, इथे बर्थ डेट टाका तुमचा आणि इथे सबमिट या बटनावरती क्लिक करा. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लगेचच बघा अशा प्रकारे तुमचं महाराष्ट्र गव्हर्मेंट ही वेबसाईटमध्ये फॉर्म सबमिट झाला आहे अशी माहिती तुम्हाला भेटेल. बघा तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे. युअर सक्सेसफुल ॲडेड असं म्हणून तुम्हाला मेसेज येईल. त्यानंतर तुम्ही प्रिंटचं झेरॉक्स काढून घेऊ शकता. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवरती घेऊन येत असतो. तर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. तर धन्यवाद.